हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो स्टुडंट्स, ऑलरेडी आपण एक टॉपिक स्टार्ट केलेला होता कोऑर्डिनेशन कंपाऊंड, आणि हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड तुमच्या क्लास 12च्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला सगळ्यात इम्पॉर्टंट लेसन आहे. आणि हो, हा एमसीक्यूच्या दृष्टीने देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे. या टॉपिक मध्ये असलेले जे काही छोटे छोटे पॉइंट्स आहेत हे ऑलमोस्ट आपण बघितले. आज आपण बघणार आहोत या टॉपिकचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट, दॅट इज आययूपीएसी नॉमेनक्लेचर. मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला आययूपीएसी नॉमेनक्लेचर जमत नाही कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं, आणि हा टॉपिक ऑलमोस्ट सीईटीला 1 ते 2 मार्क्स देऊन जातो. तसंच कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तर भरमसाठ वेळेस येतो. सो स्टुडंट, चला विदाउट वेस्टिंग अ टाइम आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंडला स्टार्ट करायचं आहे. आता ह्या वर्षी झालेली जी नीटची एक्झाम होती, या नीटच्या एक्झाम मध्ये सुद्धा फक्त जोड्या लावासाठी 4 मार्काला विचारला होता. एवढा मस्त टॉपिक आहे. सो चलो विदाउट वेस्टिंग अ टाइम आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या आययूपीएसी नॉमेनक्लेचरला सुरुवात करूया. सो स्टुडंट्स, व्हॉट इज आययूपीएसी नॉमेनक्लेचर? काय असणार आहे आययूपीएसी नॉमेनक्लेचर? काय असणार आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड? सो आययूपीएसी नॉमेनक्लेचर लिहित असताना किंवा याचं नाव लिहित असताना सगळ्यात इम्पॉर्टंट काही छोटे छोटे रूल्स तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे कसे? फॉर एक्झाम्पल, आपण पहिल्यापासून एक एक्झाम्पल घेत आलेलो आहे, दॅट इज अ मेटल, आणि या मेटलला अटॅच असलेले हे लिगँड L1, L2, L3 अँड L4, समजा असे लिगँड अटॅच आहे. ओके, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. तर आपण काय करतो, याचा एक फॉर्म्युला बनवतो. फॉर्म्युला कसा बनतो? तर एक स्क्वेअर ब्रॅकेट येतो, मेटल, पहिला लिगँड, दुसरा लिगँड, तिसरा लिगँड आणि चौथा लिगँड, असे 4 प्रकारचे लिगँड असतात. ओके, आता ह्या बनलेला जो कॉम्प्लेक्स आहे याला आपल्याला नाव लिहायचं आहे, दॅट इज अवर आययूपीएसी नॉमेनक्लेचर. नाव लिहित असताना काही रूल्स तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे याचं नाव लिहितात कसं? तर सगळ्यात पहिले, जर बच्चा पार्टी, बघा बरं का मी रूल कसे सांगतोय, एकदम सोपे सोपे रूल्स आहेत. आपण टेक्स्ट बुक मधल्या रूल्स वाईज गेलो ना थोडंसं डिफिकल्ट होईल. आता जे रूल्स सांगणार आहे ना, असं गेलात ना काम एकदम सोपं होऊन जाईल. कसे रूल्स सांगतोय नीट बघायचं बरं का. जसं आहे तसंच लिहायचंय तुम्हाला, वेगळं काहीच करायचं नाहीये यामध्ये. जस्ट अ सेकंड. बघा, समजा मी हा कॉम्प्लेक्स घेतला स्टुडंट असा, मेटल L1 हा पहिला लिगँड, L2 हा दुसरा लिगँड, L3 तिसरा लिगँड, L4 चौथा लिगँड, असे तुमच्याकडे टोटल 4 लिगँड आहे. एक मेटल आहे. आता मला याचं नाव लिहायचं, तर नाव कसं लिहिणार? समजा बच्चा पार्टी, समजा या स्क्वेअर ब्रॅकेटच्या पुढे काहीतरी प्रेझेंट आहे. जसं आपण काही कॉम्प्लेक्स बघितले होते बाकीच्या पार्टमध्ये. समजा इथे सोडियम प्रेझेंट आहे आणि चुकून समजा इकडे काहीतरी असं निगेटिव्ह प्रेझेंट आहे, क्लोरीन. तर अशा केसमध्ये मी यांची नावं कशी लिहायची असतात? आपण हे एक जनरल एक्झाम्पल घेतलं बरं का. ह्या जनरल एक्झाम्पल मध्ये आपल्याला सगळे रूल कव्हर होऊन जातील. कसे बघा, जर स्क्वेअर ब्रॅकेटच्या सुरुवातीला कोणी प्रेझेंट असेल ना, तर त्याचं नाव सुरुवातीलाच लिहून टाका. म्हणजे समजा सोडियम प्रेझेंट आहे तर मी त्याचं नाव सोडियम लिहिलं. ओके, म्हणजे मधल्याशी याचा काही संबंध नाही. आणि जर एखादा शेवटी प्रेझेंट असेल तर त्याचं नाव शेवटी लिहून टाका. समजा क्लोरीन प्रेझेंट आहे, त्याचं नाव लिहितो आपण क्लोराईड. ओके, क्लोरीनला आपण लिहितो क्लोराईड. ओके, हे तुमचं सुरुवातीचा आणि शेवटचा खेळ झाला. स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेरचा. स्क्वेअर ब्रॅकेटच्या सुरुवातीला कोणी असेल तर तो सुरुवातीला लिहायचा, शेवटी कोणी असेल तर तो शेवटी लिहायचा. आता जे आपण नियम बघतो ना, ते फक्त मधल्यांसाठी बघतो. ओके, मग ते मधले कसे आहेत ते बघून घेऊ आपण. सो सगळ्यात पहिले काय करायचं स्टुडंट, तर यांचं नाव लिहित असताना सगळ्यात पहिले नाव लिहायचं ते म्हणजे कोणाचं, तर ते लिगँडचं. पहिला लिगँड, दुसरा लिगँड, तिसरा लिगँड, चौथा लिगँड. मग सगळ्यात पहिले नाव कोणाचे लिहायचे? लिगँडचे. ओके, आता इथे जर एकापेक्षा जास्त लिगँड प्रेझेंट असतील तर यांची नावं अल्फाबेटिकली लिहायची. ओके, कशी नावं लिहायचे? अल्फाबेटिकली. म्हणजे ज्याचं नाव ए ने सुरुवात असेल तर तो पहिला, त्याचं दुसरावाला दुसरा, तिसरा, नावं काय ते आपण बघणार आहोत. ओके, अल्फाबेटिकल लिहायचे. त्यानंतर मेटलचं नाव लिहायचं. ओके, आणि मग मेटलची ऑक्सिडेशन स्टेट लिहायची. OS, ऑक्सिडेशन स्टेट मेटलची लिहायची, आणि ती पण रोमन मध्ये लिहायची. ओके, एवढेच नियम आहेत. संपलं आययूपीएसी नॉमेनक्लेचर. आता फक्त हे इम्प्लिमेंट करायचंय एक्झाम्पलला. सुरुवातीला काय करायचं बघा बरं, जर स्क्वेअर ब्रॅकेटच्या सुरुवातीला कोणी असेल तर तो सुरुवातीला लिहायचा, नसेल तर लिहायची गरज नाही. त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेटला सुरू करायचं, लिगँडचे नावं पहिले लिहायचे, आणि ते पण कसे लिहायचे? अल्फाबेटिकली. त्याच्यानंतर कोणाचं नाव लिहायचं? मेटलचं. मेटलची ऑक्सिडेशन स्टेट रोमन मध्ये ब्रॅकेटमध्ये लिहायची, आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या शेवटी कोणी असेल तर तो शेवटी लिहायचा, नसेल तर लिहायची गरज नाहीये. ओके, एवढेच रूल आहेत. आय होप तुम्हाला रूल समजले असतील. खूप काही अवघड रूल नाही. आता ह्या रूलनुसार आपण एक्झाम्पल्स बघणार. आता एक्झाम्पल बघण्या अगोदर लिगँडची नावं पाठ पाहिजे, मेटलची नावं पाठ पाहिजे. चला तर पहिल्यांदा आता लिगँडची नावांकडे जाऊया की लिगँडची नावं कशी असतील. सो स्टुडंट्स, येस, त्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. का जॉईन करायचं आहे? कारण की आपण हे जेवढं पण बघतो याची सगळी PDF तुम्हाला अवेलेबल करून दिली जाणार आहे टेलिग्रामवरती. सो टेलिग्रामला जॉईन करायला विसरू नका बच्चा पार्टी. यासोबतच तुमची जर डिफिकल्टी असेल, काही डाऊट्स असतील तर तुम्ही व्हॉट्सअपवरती माझ्यासोबत शेअर करू शकता. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायचं. सो चलो बच्चा पार्टी, आगे बढ़ेंगे. सो सगळ्यात पहिले आपण लिगँडची नावं बघणार. ओके,
आपल्याला रूल असं सांगतो की ज्या लिगँडच्या शेवटी IDE लागतो त्याच्या शेवटी O करायचा, म्हणजे IDE काढून टाकायचा, O लावायचा. काहीच करायची गरज नाही, असं काही भानगडीत पडायचं नाही. IDE OB नंतर बघू, डायरेक्ट नावं बघायचे. कसं बघा, फ्लोरीन असेल ना F, तर याला प्रेमाने म्हणायचं फ्लोरो, फ्लोरीनला म्हणायचं फ्लोरो. ओके, F फ्लोरो. क्लोरीन असेल तर काय म्हणणार मग? फ्लोरीनला फ्लोरो, तर क्लोरीनला क्लोरो. ब्रोमीनला काय म्हणणार? ब्रोमो. आयोडीनला काय म्हणणार? आयोडो. कळतंय? फ्लोरीनला फ्लोरो, क्लोरीनला क्लोरो, ब्रोमीनला ब्रोमो, आयोडीनला आयोडो. व्हॉट अबाउट द OH? हायड्रॉक्साईड म्हणतो आपण याला. मग हायड्रॉक्साईड का नाही? प्रेमाने हायड्रॉक्झो. काय म्हणायचं? हायड्रॉक्झो. हायड्रॉक्झो. सायनाइड, सियन. सायनाइड असेल तर त्याला सायनो म्हणायचं, सायनो. क्लिअर आहे? बघा ना, इकडे बघू पण नका, थोड्या वेळासाठी डोळे बंद. एक डोळा बंद, उजवा डोळा बंद करा, फक्त डाव्या डोळ्याने बघा. ओके, आणि स्क्रीनकडे बघा. हा, इकडे तिकडे नका बघू, नाही तर लोक वाईट समजतील काहीतरी. ओके, उजवा डोळा बंद करा, त्याच्याकडे बघू नका, फक्त इकडेच बोला. F फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयोडो, हायड्रॉक्झो, सायनो. बोला बरं एकदा. फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयोडो, हायड्रॉक्झो, सायनो. ओके, राहील लक्षात? सोपं आहे, सरळ आहे. उजवा डोळा उघडून घ्या, नाही तर पूर्ण लेक्चर तसं व्हायचं. चलो पुढे जायचं. नेक्स्ट, ज्या लिगँडच्या शेवटी ATE लागतो त्याच्या शेवटी ATE करायचा, म्हणजे ATEच्या जागी ATO. गरज नाही, असं बघायची गरज नाही, सरळ सरळ बघा. जर SO4 आला तर याला सल्फेट म्हणतात, म्हणजे शेवटी ATE असतो, आपण ATO करतो, म्हणजे E काढून O लावतो, एवढं काहीच नाही. SO4 आला की प्रेमाने सल्फॅटो म्हणायचं. काय म्हणायचं? सल्फॅटो. काय म्हणायचं? सल्फॅटो. ओके, सल्फॅटो. मग हा सल्फॅटो, तर हा कार्बोनॅटो. कार्बोनॅटो. CO3 आला तर म्हणायचं काय? कार्बोनॅटो. हा, सल्फॅटो, कार्बोनॅटो. ओके, आता SCN आला. यस, याचा अर्थ थाय. लक्षात ठेवा, थाय मांडी, थायो, थाय, थायो सायनॅटो. काय म्हणायचं बाळांनो याला? थायो सायनो. CN म्हणजे सायनो माहिती होता. S आला तर थायो सायनॅटो. NCS आला, काय आला? NCS. तर याला उलटी थाय झाली ना, थाय तर पाठीमागे गेली, मग याला म्हणायचं आयसोथायोसायनेटो. म्हणजे थायोसायनेटो आणि आयसोथायोसायनेटो मध्ये फक्त एवढाच फरक आहे की थायोसायनेटो हा S कडून अटॅच असतो, तर आयसोथायोसायनेटो हा N कडून अटॅच असतो. एवढाच बेसिक फरक आहे. सो आय होप हे क्लिअर झालं असेल तुम्हाला. थायोसायनेटो, आयसोथायोसायनेटो. क्लिअर आहे बच्चा पार्टी? थायो यस म्हणजे थाय, मांडी, लक्षात ठेवायचं. थायोसायनेटो. N आला तर हा यस मागे गेला ना, तर याला उलट बोलत आयसोथायोसायनेटो. C2O4 आला, C2O4, तर हा यांच्याच कॅटेगरीतला आहे. सल्फॅटो, कार्बोनॅटो, C2O4 आला, ऑक्झॅलॅटो. काय बोलायचं याला? ऑक्झॅलॅटो. काय बोलायचं बच्चा पार्टी? ऑक्झॅलॅटो. चला पुढे जाऊया. नेक्स्ट, आय होप तुम्हाला हे समजले. एकदा रिवाइज करून घ्यायचे मागचे पटापट. फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयोडो, हायड्रॉक्झो, सायनो. ओके, सल्फॅटो, CO3, कार्बोनॅटो, थायोसायनेटो, आयसोथायोसायनेटो, ऑक्झॅलॅटो. हाच थोडासा वेगळा येतो, मग तुम्ही याला एकदा लिहून बघितलं तर तुमच्या लक्षात राहील. ऑक्झॅलॅटो. उर्दू नाही लिहिलंय मी, मल्याळम पण नाहीये आणि कन्नड तर बिलकुल नाही, इंग्लिशच आहे. ऑक्झॅलॅटो. ओके, ऑक्झॅलॅटो. नेक्स्ट, आता IUPAC नेम मध्ये लिगँडचे अजून काही नाव आहेत की जे न्यूट्रल लिगँड असतात, की ज्यांना जिचं प्रेमाने आपण त्यांचं जे नाव आहे त्याच नावाने आपण हाक मारतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल NH3 आला, त्याला अमोनिया म्हणतो ना, तर अमोनिया नाही म्हणायचं, याला प्रेमाने अमाईन म्हणायचं. काय म्हणायचं? अमाईन. ओके, म्हणजे असं खूप नाव नाही बदलत याचं. H2O आला तर वॉटर आहे. वॉटरला आपल्याला समानार्थी शब्द माहिती आहे, ॲक्वा. सो वॉटरचा समानार्थी शब्द काय आहे? ॲक्वा. मग आपण त्याला ॲक्वा म्हणतो. CO ला तर कार्बोनिल आहे, कार्बोनिलच म्हणतो. ओके, त्याच्यात काही चेंज नाहीये, कार्बोनिलच म्हणायचं त्याला. आणि EN म्हणजे इथिलीन डायमाइन. सो त्याला इथिलीन डायमाइन म्हणायचं. बायडेंटेड आपण याचं स्ट्रक्चर बघितलंय पार्ट 1 मध्ये. इथिलीन डायमाइन, लक्षात ठेवा, इथिलीन डायमाइन. सो नाव सोपे, अमोनिया, अमाइन. स्पेलिंग नीट बघायचं, WM असतो, अमाइन, ॲक्वा, कार्बोनिल. त्याच्या पाठी एकदम सोपं आहे. आणि याला काय म्हणायचं तुम्हाला? इथिलीन डायमाइन. जमणार आहे पक्का? चलो नेक्स्ट, शेवटचा टाइप लिगँडचा NO2 आला तर ऑलरेडी 11वी पासून वाचत आलात. NO2 म्हणजे नायट्रो. ओके, ONO आला, तोच NO2 आहे, तोच ONO झाला तर नायट्रिटो. आणि NO3 झाला तर नायट्रेटो. हे कन्फ्यूज करायचं नाही. नायट्रो NO2, ONO नायट्रिटो आणि NO3 नायट्रेटो.
नायट्रो आणि नायट्रेटो याच्यामध्ये जर नीट बघितलं तर एका ओचा फरक आहे. नायट्रो म्हणजे NO2, NO3 म्हणजे नायट्रेटो आणि ट्री कधी येतो तर उलट पलट जातं की नायट्रेटो. ओके, राहील लक्षामध्ये. चलो पुढे जायचं. चला एकदा पटापट रिवाइज करा मग. फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयोडो, हायड्रॉक्सो, सायनो. सल्फॅटो, कार्बोनॅटो, थायो, सायनॅटो, आयसो, थायो, सायनॅटो, ऑक्झॅलॅटो. पक्का? चल. अमाइन, एक्वा, कार्बोनिल, इथिलीन, डायमाइन. जमतंय. क्या बात है. चल. नायट्रो, नायट्रिटो, नायट्रेटो. ओके, आता ते तर झाले लिगँडचे नावं. इथपर्यंत आपण लिगँड बघत होतो. लिगँडचे नावं होते. एवढे लिगँडचे नावं. आता तुम्हाला हे पाठ करायचे का? नाही. बघितल्यावर ओळखता आलं पाहिजे ना. माणूस बघितला की ओळखता आलं पाहिजे. म्हणजे जसं बघा ना, इथं थोड्या वेळापूर्वी एक स्लाइड दाखवली होती तुम्हाला. हा माणूस दिसला का? लगेच ओळखू येतं. अरे हा गुणवंत माळी सर आहे का? अच्छा. हां, ओळखता येतं ना, सिमिलर टू दॅट. तसंच एखादा शब्द दिसला असा, NO2 हा नायट्रो आहे, नायट्रिटो आहे, नायट्रेटो आहे, हे जमलं पाहिजे बच्चा पाठी. मेटलची नावं कशी असतात? आता मेटलची नावं आहे ना 2 प्रकारची असतात. काही साधे नावं आहेत, काही प्रेमाने उच्चारायची नावं आहेत. म्हणजे कसं बघा बरं का, जर दिलेला कॉम्प्लेक्स, आता तुम्ही कॉम्प्लेक्स शिकलात थोड्या वेळापूर्वी. कॉम्प्लेक्सचे किती प्रकार असतात? तर कॉम्प्लेक्सचे 3 टाईप पडत होते. एक कॉम्प्लेक्स होता असा स्क्वेअर ब्रॅकेट की ज्याच्या डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, ज्याला आपण कटायनिक म्हणतो. दुसरा कॉम्प्लेक्स असा होता की ज्याच्या डोक्यावरती निगेटिव्ह चार्ज, ज्याला आपण अनायनिक म्हणतो. आणि एक असा होता स्क्वेअर ब्रॅकेट ज्याच्या डोक्यावरती चार्ज नाही, त्याला आपण न्यूट्रल म्हणतो. आता बघा बाळांनो, हे जे प्रेमळ नाव आहे, हे नेम ऑफ द लिगँड, सॉरी इट्स नॉट अ लिगँड, इट्स अ मेटल. नेम ऑफ द मेटल, हे जे मेटलचं नाव आहे बाळांनो, हे नाव कधी वापरायचं? जर कॉम्प्लेक्स अनायनिक असेल. कॉम्प्लेक्स कसा असेल? अनायनिक. म्हणजे जर स्क्वेअर ब्रॅकेट निगेटिव्ह असेल तर हे नाव वापरायचं. अदरवाईज आपलं जे काही रेग्युलर ट्रॅडिशनल नेम आहे तेच वापरायचं. म्हणजे ॲल्युमिनियम नावातच आहे, ॲल्युमिनियम. पण इकडे त्याला ॲल्युमिनियम नाही म्हणायचं, त्याला इकडे ॲल्युमिनेट, ATE लावायचं शेवटी. ॲल्युमिनेट जर कॉम्प्लेक्स अनायनिक असेल तरच. CO, कोबाल्ट, कोबाल्टेट, गोल्ड. तर गोल्डला आपण गोल्डेट नाही म्हणत, ऑरेट म्हणतो. सिम्बॉल लक्षात ठेवायचा, AU, ऑरेट. MN, मॅग्नीज, मॅग्नेट. प्लॅटिनम, प्लॅटिनेट. क्रोमियम, क्रोमेट. ओके, नेक्स्ट मेटलची नाव आहेत हे सगळे. कॉपर, क्युपरेट. आयरन, फेरेट. निकेल, निकलेट. झिंक, झिंकेट. AG, सिल्वर, अर्जंटेट. PB, लीड, प्लंबेट. अशी नावं आहेत. हे नावं तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, कारण की इथेच फसवलं जातं. सो नावं व्यवस्थित बघायचे. कॉपर, आयरन, निकेल, झिंक, सिल्वर आणि लीड. पण याला ज्यावेळेस आपण अनायनिक साठी बघतो तर हा काय होऊन जातो तुमचा? प्लंबेट, अर्जंटेट. ओके, इट्स नॉट अ लिगँड, इट्स अ नेम ऑफ अ मेटल. चलो बच्चा पाठी, चलायचं पुढे. IUPAC नॉमेनक्लेचरच्या थोडंसं पुढे जायचं. मग आता चला एक्झाम्पल बघायला सुरुवात करायची का? दिलाय कॉम्प्लेक्स, आता नावं सांगायचे. तुमच्या टेक्स्टबुक मधले सगळे एक्झाम्पल्स कव्हर करतोय. ओके, सो डोंट वरी. पटापटा सांगायचं नाव काय असेल. रूल काय सांगतो? रूल एकदम सिंपल सांगतो. इथे रूल लिहून देऊ आपण. जर स्क्वेअर ब्रॅकेटच्या पुढे कोणी असेल तर त्याचं नाव पहिले, त्याच्यानंतर लिगँडचं नाव, त्याच्यानंतर मेटलचं नाव, नंतर ऑक्सिडेशन स्टेट, आणि जर शेवटी कोणी असेल तर शेवटी इथे लिहायचं. ओके, असं तुम्हाला लिहायचं. स्क्वेअर ब्रॅकेटच्या पुढे कोणी आहे का? हा A नंबर आहे, हा त्याचा नका विचार करू. स्क्वेअर ब्रॅकेटच्या पुढे कोणी आहे का? कोणी नाहीये. बरोबर. शेवटी काय आहे का? कोणी नाही. डोक्यावरती चार्ज किती आहे? -2. -2 याचा अर्थ हा कॉम्प्लेक्स कसा झाला? अनायनिक. कॉम्प्लेक्स अनायनिक याचा अर्थ मेटलचं नाव बदलेल. मेटलचं नाव प्रेमाने घेता येणार नाही, काहीतरी असं रंगट नाव घ्यावं लागेल. मेटल काय? निकेल ना, मला निकेल म्हणणार का? निकलेट. काय म्हणायचं याला? निकलेट. ओके, सो बघा कसं लिहायचं आहे. स्क्वेअर ब्रॅकेटच्या सुरुवातीला कोणी नाही म्हणजे विषय तिथे संपला. आता नाव लिहायचं आहे मला लिगँडचं. लिगँड कोणता आहे? सायनाइड. किती टाइम्स आहे? 4. मग आता तुम्हाला मोनो डाय ट्राय तर पाठ असेल. एक असेल तर आपण मोनो म्हणतो, पण मोनो म्हणायची गरज कधी पडत नाही. 2 असेल तर आपण डाय म्हणतो, 3 असेल तर आपण ट्राय म्हणतो, 4 असेल तर आपण टेट्रा म्हणतो, 5 असेल तर आपण पेंटा म्हणतो, 6 असेल तर आपण हेक्झा म्हणतो. ओके, काय म्हणतो? हेक्झा 6ला. मग आता बघा बरं बच्चा पार्टी, इथे हा जो CN आहे, सायनाइड आहे, हा किती टाइम्स आहे? तर सरची हा जो सायनाइड आहे हा 4 टाइम आहे. बरोबर आहे. मग 4 आहे म्हणून मी इथं कोणता शब्द वापरेल? टेट्रा. मग याचं नाव सुरू झालं टेट्रा. सायनाइड आहे, मग आपण याला काय म्हणतो? सायनो. सायनाइडला काय म्हणतो? सायनो. टेट्रा, सायनो. संपला याचा विषय, संपला. ओके, लिगँड संपले. आता मेटलचं नाव. मेटलचं नाव निकेल. कॉम्प्लेक्स अनायनी म्हणून निकेल नाही म्हणणार आपण, काय म्हणणार? निकलेट. निकलेट. ओके,
आता ज्या स्टुडंटला कन्फ्युजन आहे की सर कॉम्प्लेक्स अनायनिक आहे की कटायनिक आहे हा मी कसं ओळखायचं, तर तुम्ही प्लीज पार्ट 4 बघा, त्याच्यामध्ये इन डिटेलमध्ये सांगितलं की कसं ओळखायचं. आता जनरली हे जे एक्झाम्पल आहे हे सगळे अनायनिकचे एक्झाम्पल आपण घेतोय. ओके, त्यानंतर न्यूट्रल, कटायनिक असे सगळे घेणार. सो हे सगळे एक्झाम्पल अनायनिकचे आहेत. बघा डोक्यावरती मायनस चार्ज आहे, मायनस चार्ज आहे. ओके, सो बघा याच्या वाटीचं नाव काय झालं, टेट्रासायनो. निकेलचा केला निकेलेट. ओके, ब्रॅकेटमध्ये रोमन मध्ये याची ऑक्सिडेशन स्टेट कशी फाइंड आउट करतात, याला काय कन्सिडर करायचं असतं, ऑक्सिडेशन स्टेट येत नसेल तर पार्ट 2 याला काय कन्सिडर करायचं, एक्स प्लस एका सायनाइडवर चार्ज असतो -1 इंटू 4 इज इक्वल टू डोक्यावरचा चार्ज -2. किती आला एक्स, एक्सचं आन्सर आलं पाहिजे 4 इंटू -1 -4, इकडे गेला +4 -2 + 4 +2, सो आन्सर आलं पाहिजे 2. सो इथे निकेलची ऑक्सिडेशन किती आहे 2, सो इथे आपण घेतला 2. जर बाळांनो ऑक्सिडेशन स्टेट काढता येत नसेल तर प्लीज पार्ट 2 बघा, तिथे इन डिटेल मध्ये सांगितलंय टेट्रासायनो निकेलेट 2. ओके, आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या डोक्यावरती असा चार्ज दिसतोय म्हणून आपण इथे एक शब्द लावतो, दॅट इज कॉल्ड आयन. ओके, जर चार्ज नाही दिसला तर आयन लिहायची गरज नाही. हे झालं पहिल्याचं नाव, 2 मार्क फुकट. इकडे याचं नाव सांगा फटाफट, तुम्हाला जमलंच पाहिजे. सरजी कॉम्प्लेक्स कसं आहे, अनायनिक आहे. मग मेटलचं नाव काय होईल रे बाळांनो, चेंज होईल, है की नाही. बरं, मेटल कोणतं आहे, कोबाल्ट. याला कोबाल्ट म्हणणार का, नाही, याला काय म्हणणार, कोबाल्टेट. ओके, आणि हा जो C2O4 याचं नाव, C2O4 याचं नाव ऑक्झॅलेट. बघितला होता ऑक्झॅलॅटो, यस इथे कुठेतरी आहे, हा बघा इथे गेला तुमच्या पाठीमागे, यस C2O4 ऑक्झॅलॅटो. काय बोलायचं, हे नाव नाही वापरत आपण. हा, ऑक्झॅलॅटो. मग ऑक्झॅलॅटो आहे का तुमच्याकडे, बघा बरं तोच होता ना, यस C2O4 ऑक्झॅलॅटो. किती टाइम्स आहे, 3 टाइम्स. मग काय बोलायचं, 3 असेल तर ट्राय. नाव कसं येईल बाळांनो, ट्राय. C2O4 म्हणजे काय, ऑक्झॅलॅटो, बरोबर. त्याच्यानंतर मेटलचं नाव, मेटल कोणतं आहे, कोबाल्ट, पण आपण त्याला काय म्हणणार, कोबाल्टेट, बरोबर. त्यानंतर कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट, इथे कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट येईल एक्स प्लस एक C2O4 -2 चार्ज असतो इंटू 3 इज इक्वल टू -3. किती आला पाहिजे याच्यावरती, 3 इंटू -3 -6, इकडे गेला +6 -3 + 6 x इज इक्वल टू 3. इथे ऑक्सिडेशन स्टेट किती येते 3, मग आपण रोमन मध्ये लिहितोय 3. क्लिअर. आणि डोक्यावरती चार्ज आहे म्हणून आपण काय लिहिणार शेवटी, आयन. ओके, चलो नेक्स्ट पटकन सांगायचंय काय आलं पाहिजे. हा झाला मेटल. मग आयरन असेल, Fe असेल त्याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो फेरेट. काय म्हणत असतो शब्द, याला वापरतो फेरेट. ओके, बघूया. मग सायनाइड आहे, किती टाइम्स आहे 6. मग 6 असेल तर काय शब्द वापरतो आपण, हेक्झा. मग हा झाला बाळांनो हेक्झा सायनो, हेक्झा सायनो. आयरनचं नाव काय होतं, फेरेट. ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, ऑक्सिडेशन स्टेट काढायची एक्स प्लस एका सायनाइडवर -1 इंटू 6 इज इक्वल टू -4. किती आला एक्स प्लस 6, इकडे गेला 2 आला, सो इथे लिहिला आपण 2. आणि डोक्यावरती चार्ज आहे म्हणून आयन. आय होप तुम्हाला जमलं असेल याच्यावरती. काय खूप काय अवघड आहे का, एकदम इझी मी सरळ सरळ लिहितोय बघा. चला पुढच्या एक्झाम्पल्स कडे जाऊया. आता हे सगळे एक्झाम्पल्स कसे आहेत, तर सर स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर कोणीतरी आहे, मग त्याला बाहेरच ठेवायचं, त्याला मध्ये घ्यायचंच नाही ना, बाहेर येतं बाहेरच राहा. त्याला आपण काउंटर आयन म्हणतो, आहे की नाही. मग चला यांची नावं लिहूया, सगळ्यात इम्पॉर्टंट. नावं लिहित असताना सगळ्यात पहिले सगळ्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट शोधायच्या. ओके, त्या खूप गरजेच्या असतात. तर सोडियम आपल्याला इथे कोबाल्ट, याची ऑक्सिडेशन स्टेट किती येणार बाळांनो, ती पहिले शोधायची. एका सोडियमवर चार्ज काय असतो +1. ओके, असे किती सोडियम आहे 3 प्लस एक्स प्लस NO2 वरती चार्ज काय असतो -1. असे किती NO2 आहे 2, बरोबर, सॉरी 6 आहेत. इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेटवर चार्ज आहे का, नाही, म्हणून 0. बघा बरं एक्सचं आन्सर काय येतं, काय आलं पाहिजे याच्यासाठी एक्सचं आन्सर, हा +3 आणि 6 इंटू -1 -6 +3 -6 -3, इकडे गेला +3. सो एक्सचं आन्सर काय आलं पाहिजे +3. एवढं मॅथ्स तर मला येतं, तुम्हाला पण येतं, तेवढं तर आपण 8वी 9वीतच शिकलोय. एक्स इज इक्वल टू किती आला 3, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट आहे 3. आता नाव लिहायला सुरुवात करू. बाहेर जर कोणी असेल सुरुवातीला तर सुरुवातीला लिहायचं. सुरुवातीला कोणी म्हणून सोडियम, तर लिहून टाका सोडियम. आता प्रश्न पडेल की सर याला ट्राय सोडियम लिहायचा का फक्त सोडियम लिहायचं, तर फक्त सोडियम लिहायचा. याला सफिक्स प्रफिक्स काही लावायची गरज नसते. ओके, डाय ट्राय टेट्रा बोलायची गरज नाही, सोडियम आहे सोडियमच. हे सगळं डाय ट्राय टेट्रास आतमधल्यांना. ओके, सोडियम झाला, बाहेरचा विषय संपला. चला लिगँडचं नाव, लिगँड कोण होता इथे NO2 म्हणजे नायट्रो. किती टाइम्स आहे 6, मग याला म्हणायचं हेक्झा, 6 म्हणून हेक्झा. NO2 म्हणजे काय नाव होतं नायट्रो, सो हेक्झा नायट्रो. ओके, त्यानंतर मेटलचं नाव, कॉम्प्लेक्स कसं आहे, कटायनिक आहे की अनायनिक आहे, सर बाहेर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे कॉम्प्लेक्स हा अनायनिक आहे. मेटलचं नाव बदलेल, कोबाल्टचं काय होऊन जाईल बाळांनो, कोबाल्टेट. कोबाल्टेट, यस कोबाल्टेट.
आणि इथे ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? ऑक्सिडेशन स्टेट 3. सो रोमन मध्ये लिहायचा 3. डोक्यावरती चार्ज दिसत नाहीये म्हणून आयन लिहायची गरज नाहीये. चलो नेक्स्ट एक्झाम्पल. ऑक्सिडेशन स्टेट काढून घ्या पहिले ॲल्युमिनियमची. एका पोटॅशियमवर चार्ज काय असतो? +1. असे किती पोटॅशियम आहे? 3. सो इंटू 3 प्लस ॲल्युमिनियम x प्लस C2O4 वर चार्ज असतो -2. असे किती आहे? 3. सो इंटू 3 इज इक्वल टू 0. सांगा एक्सचा आन्सर किती येईल? x इज इक्वल टू फास्ट बच्चा पार्टी +3 -6 +3 -6 -3 इकडे गेला +3. सो किती आली ऑक्सिडेशन स्टेट? 3. चल आता नाव लिहायचं. जो बाहेर आहे त्याला बाहेरच ठेवायचं. बाहेर कोण आहे? पोटॅशियम. सो त्याला पोटॅशियमला बाहेरच ठेवा. पोटॅशियम. ओके. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिगँड आहे का? येस. लिगँड कोण आहे? C2O4. याचं नाव ऑक्झॅलॅटो. किती वेळेस आहे? 3 वेळेस आहे म्हणून ट्राय. 3 वेळेस आहे म्हणून ट्राय. याचं नाव ऑक्झॅलॅटो. ऑक्झॅलॅटो. ओके. झालं लिगँडचं नाव. आता मेटलचं नाव. मेटल कोण आहे? ॲल्युमिनियम. कटायनिक आहे की अनायनिक आहे? कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स अनायनिक आहे. निगेटिव्ह कॉम्प्लेक्स आहे म्हणून याच्या नावामध्ये बदल. ॲल्युमिनियम होणार का? तर नाही. काय होणार? ॲल्युमिनेट. काय होणार बाळांनो? ॲल्युमिनेट. ओके. ॲल्युमिनियमचा ॲल्युमिनेट. आणि ऑक्सिडेशन स्टेट किती आली होती? 3. सो ऑक्सिडेशन स्टेट 3 झालं. इतनाहीच आहे. एवढाच आहे. पटापटा आलं पाहिजे, जमलं पाहिजे. खूप काय अवघड आहे असं नाहीये. सो पटापटा फास्ट. याचं नाव सांगा. जो बाहेर आहे तो बाहेरच. सोडियम. ओके. आता याच्यामध्ये लिगँड कोण आहे? फ्लोरीन आहे. किती टाइम्स आहे? 6. म्हणजे 6 ला आपण काय म्हणतो? हेक्झा. आणि फ्लोरीनला काय म्हणतो? फ्लोरो. सोडियम हेक्झा फ्लोरो. आता हा ॲल्युमिनियम कॉम्प्लेक्स कसा आहे बाळांनो? हा अनायनिक कॉम्प्लेक्स आहे नाही का? अनायनिक कॉम्प्लेक्स असेल तर ॲल्युमिनियमचा काय होऊन जाईल? ॲल्युमिनेट. आता ज्या बच्चा पार्टीला अजूनही कटायनिक आहे अनायनिक हे जमत नसेल तर मागचा पार्ट बघा 4 नंबरचा, तुम्हाला नक्की सोडवता येईल. ओके. सोडियम हेक्झा फ्लोरो ॲल्युमिनेट. आणि यस ऑक्सिडेशन स्टेट ब्रॅकेटमध्ये. मग सोडियम वरती चार्ज काय असतो? +1. असे किती सोडियम आहे? 3. इंटू 3 करायचा प्लस ॲल्युमिनियम x प्लस एका फ्लोरीनवर -1 असे 6 आहे इज इक्वल टू 0. 3 आणि -6 काय झालं? -3 इकडे गेला +3. सो x ची व्हॅल्यू किती येईल बच्चा पार्टी? 3. ओके. सो इथे आला 3. प्रत्येक वेळेस 3 येईल का? तर नाही, बदलत असते. रोमन मध्ये लिहितो आपण आणि ते. आय होप तुम्हाला जमेल बच्चा पार्टी. हे काय खूप अवघड आहे का? तर नाहीये, एकदम सोपं आहे. आता हे कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला काय काय येणं गरजेचं आहे? तर तुम्हाला पहिल्यांदा ऑक्सिडेशन स्टेट काढता आली पाहिजे. ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला पार्ट 2 मध्ये शिकवलेली आहे. ऑलरेडी बघून घ्यायची एकदम व्यवस्थित. दुसरी गोष्ट, तुम्हाला कॉम्प्लेक्स कसा आहे तो ओळखता आला पाहिजे. कॉम्प्लेक्स कटायनिक आहे, कॉम्प्लेक्स अनायनिक आहे की कॉम्प्लेक्स न्यूट्रल आहे हे ओळखता आलं पाहिजे. कारण की कॉम्प्लेक्स जर अनायनिक असेल तर मेटलचं नाव बदलतं, नसेल तर मेटलचं नाव बदलत नाही. चलो पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया आपण. ओके. हे जवळ नेक्स्ट एक्झाम्पल. आता ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काहीतरी दिसतंय बघा गोल गोल. यस सर, ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे हा कॉम्प्लेक्स कटायनिक आहे. म्हणजे मेटलच्या नावामध्ये बदल होणार नाही. हा पण कटायनिक आहे, हा पण कटायनिक आहे. म्हणजे मेटलच्या नावामध्ये बदल करायचा नाही. जसा आहे तसाच मेटल आपल्याला तिथे लिहायचा असणार आहे बच्चा पार्टी. चला तर मग आपण लिहून घेऊया पटापट. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये जो लिगँड आहे तो पहिले लिहायचा. कोण आहे? NH3. NH3चं नाव अमाइन. किती टाइम्स अमाइन आहे? 4. सो याला काय म्हणणार आपण? 4 म्हणजे टेट्रा. ओके. टेट्रा 4 वेळेस अमाइन आहे म्हणून अमाइन. टेट्रा अमाइन. कॉपर काय लिहिणार बच्चा पार्टी? याचं नाव कॉपर. क्युपरेट नाही होणार किंवा कॉपरेट पण नाही होणार हा, कारण की कटायनिक कॉम्प्लेक्स आहे. मेटलचं नाव ॲज इट इज कॉपर. आणि ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट काढता आली पाहिजे तुम्हाला. ऑक्सिडेशन स्टेट इथे किती येईल? तर कॉपरला x म्हणायचं प्लस अमोनिया न्यूट्रल लिगँड आहे म्हणून 0 × 4 इज इक्वल टू डोक्यावरचा चार्ज +2. आन्सर किती येईल बाळांनो? x इज इक्वल टू 2. सो रोमन मध्ये लिहिला 2. आणि दुसरी गोष्ट, स्क्वेअर ब्रॅकेटवर चार्ज दिसतोय म्हणून इथे काय लिहायचा? आयन. जर चार्ज नसेल दिसेल तर आयन लिहायची गरज नाही. नेक्स्ट एक्झाम्पल. ओके. आता ह्या एक्झाम्पल मध्ये पहिल्यांदा ऑक्सिडेशन स्टेट बघा. आयरन x प्लस H2O 0 NCS -1 किती टाइम्स? एकच टाइम आहे. प्लस काहीच नाही म्हणजे इक्वल टूला डोक्यावरचा चार्ज +2. ओके. सो किती आला पाहिजे बच्चा पार्टी? x -1 इकडे गेला +1. सो x ची व्हॅल्यू आली पाहिजे 3. बघा याला आपण x मानला. हा, दिस इज अ x. याची ऑक्सिडेशन स्टेट 0, याची ऑक्सिडेशन स्टेट -1 आणि इक्वल टूला डोक्यावरचा घेतलेला आहे. सो नाव काय येईल बच्चा पार्टी याचं? पटापट फास्ट मध्ये सांगता येईल? बोला. लिगँडचं नाव पहिल्यांदा हा होता H2O. H2O चं नाव काय असतं? ॲक्वा. आणि NCS चं नाव काय असतं?
आयसो थायोसायनेटो, बरोबर. ॲक्वा आणि अल्फाबेटिकली पहिले काय येतो, ए येतो ना, मग ए वाला पहिले लिहू. किती टाइम्स आहे 5, मग 5 टाइम्स वाला लिहायचा पहिल्यांदा. अल्फाबेटिकली तो पहिले येतो म्हणून पेंटा ॲक्वा. ओके. एनसीएस, एनसीएसचं नाव काय, आयसो थायोसायनेटो लिहिला. मेटलचं नाव एफई, एफई म्हणजे काय लिहितो आपण, आयरन. त्यानंतर याची ऑक्सिडेशन स्टेट काढली होती आपण, किती आली 3, सो ब्रॅकेटमध्ये लिहिला रोमन मध्ये 3 आणि स्क्वेअर ब्रॅकेटवर पॉझिटिव्ह चार्ज म्हणून आपण इथे शब्द काय वापरतो, आयन. आय होप तुम्हाला हे जमलं पाहिजे बच्चापाटी. चला नेक्स्ट पुढे चलूया. आता इथे एक एक्स्ट्रा रूल आहे, खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, कारण की इथे वेगळा रूल आलेला आहे. सगळ्यात पहिले कॉम्प्लेक्सचा कटायनिक आहे. ऑक्सिडेशन स्टेट काढून घेऊया. ऑक्सिडेशन स्टेट काय येणार याची, लेट इट कन्सिडर एक्स प्लस EN 0 असतो, NCS -1 असतो, असे किती आहे 2 म्हणून इंटू 2 इज इक्वल टू डोक्यावरचा चार्ज +2. किती येईल बाळांनो, एक्स किती येईल -2, इकडे गेला +2 +2 +2 4, एक्स ची व्हॅल्यू आली 4. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट मला घ्यायची आता इथे 4. चला नाव लिहायला सुरुवात करूया. आता बघा नाव लिहित असताना ना काही गमती आहेत. काय गंमत आहे बघा, आतापर्यंत आपण जर लिगँड 2 वेळेस आला तर आपण डाय वापरत होतो, लिगँड 3 वेळेस आला तर आपण ट्राय वापरत होतो, जर 4 वेळेस आला तर आपण काय म्हणायचो, टेट्रा, 5 वेळेस आला तर आपण म्हणायचो पेंटा. पण आता आहे ना स्टुडंट, जर समजा लिगँडच्या नावामध्येच डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा असे शब्द आले तर मग काय करायचं. जसं फॉर एक्झाम्पल हा EN दिसतोय तुम्हाला, ENचं नाव काय, तर ENचं नाव आहे सर इथिलीन डाय अमाइन. मग आता इथे जर तुम्ही नीट बघितलं बच्चा पार्टी, तर याच्या नावामध्येच ऑलरेडी एक शब्द आलाय डाय, आणि हा इथे किती वेळेस आहे, 2 वेळेस. मग हे नाव कसं होऊन जाईल रे, डाय इथिलीन डाय अमाइन. असं नाही चालत, डाय इथिलीन डाय असं नाही चालत, कारण की जर लिगँडच्या नावामध्ये ऑलरेडी डाय, ट्राय, टेट्रा असे शब्द येत असतील तर असं डाय, ट्राय, टेट्रा घेऊन पेंटा घेऊन चालणार नाही. हे पुन्हा पुन्हा नाही वापरतायत, म्हणजे हे 2 वेळेस नाही वापरतायत. मग याच्यासाठी वेगळी सिस्टीम असते. वेगळी सिस्टीम म्हणजे कशी, जर एखाद्या लिगँडच्या नावामध्ये ऑलरेडी डाय, ट्राय, टेट्रा येत असेल तर हे पुन्हा वापरायचं नाही. त्याऐवजी काय वापरायचं, तर त्याला ऑर वाली सिस्टीम अशी असते, दॅट इज जर 2 वेळेस आला तर त्याला तुम्ही बीस म्हणायचं. काय म्हणायचं, बीस. जर 3 वेळेस आला तर तुम्ही त्याला ट्रिस म्हणायचं, TRIS, ट्रिस. आणि जर 4 वेळेस आला तर प्रेमाने त्याला द्यायचा किस, दॅट इज टेट्रा किस. हा 4 वेळेस साठी टेट्रा किस. आवडेल तुम्हाला नक्की, मला माहिती आहे. बीस, ट्रिस, टेट्रा किस हे कधी वापरायचं, हे तेव्हा वापरायचं जेव्हा लिगँडच्या नावामध्ये डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा असं आलं तर हे वापरायचं, अदरवाईज वापरायचं नाही. मग आता इथे ज्यावेळेस आपण नाव लिहितो तर नाव कसं लिहिणार बघा, इथिलीन डायअमाइन आणि हा आहे थायोसायनेटो. ओके, सो नाव लिहित असताना आपण पहिल्यांदा अल्फाबेटिकली हा इथिलीन ईने सुरू होतो, थायोसायनेटो टीने सुरू होतो, तर ई पहिले येणार ना, पहिले ई वाला लिहिणार आपण. तो किती वेळेस आहे, 2 वेळेस. याच्या नावामध्ये ऑलरेडी डाय, ट्राय, टेट्रा येतोय म्हणून आपण परत डाय नाही म्हणणार, तर आपण इथे 2 च्या शब्द वापरणार बीस. मग शब्द असा येईल बाळांनो, दॅट इज कॉल्ड बीस. ओके, आणि मग याचं पूर्ण नाव लिहिणार आपण इथिलीन डाय अमाइन. आय होप तुम्हाला त्याचा अर्थ कळाला. बीस म्हणजे 2 वेळेस इथिलीन डाय अमाइन. त्यानंतर हा काय होता, थायोसायनेटो, किती वेळेस होता, 2. मग त्याला डायरेक्टली रेग्युलर आपलं डाय थायोसायनेटो. ओके, त्यानंतर मेटलचं नाव, कटायनिक आहे, मेटलचं नाव बदलणार नाही, तो ॲज इट इज, दॅट इज कॉल्ड प्लॅटिनम. प्लॅटिनम. ऑक्सिडेशन स्टेट किती आली होती, 4. सो रोमन मध्ये लिहिला बच्चा पाठी आपण 4. आणि डोक्यावरती चार्ज आहे म्हणून आपण इथे काय लिहिला, आयन. सो खेळ खतम. आय होप तुम्हाला रूल कळालाय. हा 20 वाला रूल कळालाय का बच्चा पाठी, कमेंट मध्ये टाकायचं आहे. ओके, 20 म्हणजे काय, 2 वेळेस. कधी वापरायचा, जर ऑलरेडी लिगँडच्या नावामध्ये डाय, ट्राय, टेट्रा येत असेल तर. असे 2च लिगँड आहे, एक आहे EN आणि दुसरं आहे EDTA. EDTA चे एक्झाम्पल तुमच्याकडे नाहीत, असे हे जो दोघं आले तर ही सिस्टीम वापरा, नाही आले तर संबंधच येत नाहीये. चला पुढच्या एक्झाम्पल्स कडे जाऊया आपण. हे इज अवर नेक्स्ट एक्झाम्पल. काही न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस तुम्हाला इथे दिलेले बच्चा पाठी. चलो पटापटा बघ, ओळखायचे फास्ट. ओके, सो न्यूट्रल आहे, मेटलच्या नावामध्ये बदल होणार नाही, मेटलचं नाव ॲज इट इज, आणि याच्यात काही ओळखायचं नाही, सरळ सरळ नाव लिहायचं आहे. बरं, हा होता नायट्रो आणि हा होता अमाइन. पहिले काय लिहायचं, नायट्रो की अमाइन, तर अल्फाबेटिकली ए पहिले येतो. किती टाइम्स आहे, 3 टाइम्स आहे. याचं नाव झालं बाळांनो ट्राय अमाइन. ओके, हा परत 3 वेळेस नायट्रो म्हणून ट्राय नायट्रो. ओके, मेटल कोणता आहे, CO. CO म्हणजे काय, कोबाल्ट. ओके, आणि ऑक्सिडेशन स्टेट किती असेल याची कॅल्क्युलेट करावी लागेल. काय येणार ऑक्सिडेशन स्टेट, फटाफट
लेट इट कन्सिडर कोबाल्ट एक्स, NO2 किती असतो -1 इंटू 3 प्लस अमोनिया 0 इज इक्वल टू डोक्यावर चार्ज नाही म्हणजे 0. किती आला रे बच्चाबाटी? x इज इक्वल टू 3 आला. सो ऑक्सिडेशन स्टेट आली रोमन मध्ये 3. नेक्स्ट FeCO5 काहीच नाही, स्क्वेअर ब्रॅकेट डायरेक्ट लावलायचं. हा मेटल, हा लिगँड, 5 टाइम्स CO आहे. CO जर 5 टाइम्स आहे तर काय नाव येईल? कार्बोनिल म्हणतो. 5 टाइम्स आहे तर मग आपण काय म्हणणार? पेंटा. 5 वेळेस आहे पेंटा. CO म्हणजे कोण? कार्बोनिल. आणि नेक्स्ट Fe ला काय म्हणतो आपण? आयरन. ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करा बरं. x प्लस कार्बोनिल 0 इंटू 5 0 0 0. ओके, रोमन मध्ये 0 ला 0 लिहितो आपण. दिस इज अवर नेक्स्ट एक्झाम्पल. चलो बच्चा पार्टी, ऑक्सिडेशन स्टेट सगळ्यात पहिले काढून घेऊ आपण. x अमोनिया 0 HCN -1 इंटू 3 इज इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू काय झाला? -3 इकडे गेला +3 सो 3. ओके, चलो नाव लिहायचं पटापटा. हा अमाइन आणि हा थायोसायनाटो. पहिले काय येईल? अमाइन येईल अल्फाबेटिकली. किती वेळेस आहे? 3, म्हणून ट्राय अमाइन, ट्राय थायोसायनाटो, थायोसायनाटो. ओके, आणि हा मेटल, याचं नाव रोडियम. रोडियम. काही मेटलची नाव तुम्हाला लक्षात ठेवायची. हा, रोडियम. आणि त्यानंतर याची ऑक्सिडेशन स्टेट किती आली होती बच्चाबाटी? 3 ना. सो रोमन मध्ये 3. आय होप तुम्हाला पटापट हे जमतील. आता एवढी जरी प्रॅक्टिस केली, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 196 वरती जेवढे पण एक्झाम्पल दिलेले आहेत, एवढे जरी एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर आय होप तुम्हाला सगळं IUPAC नॉमेनक्लेचर येईल. याच्या व्यतिरिक्त कुठून नाही येत एक्झाम्पल, इथूनच येतील. व्यवस्थित सगळे एक्झाम्पल ग्रीन चार्ट मधले वाचून काढायचे. एकदम छान एक्झाम्पल्स. चला थोडंसं पुढे जाऊया बच्चाबाटी आपण. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल्स आहेत. आय होप आता हे तुम्ही घरी व्यवस्थित सोडवणार. माझ्या मते हे तुम्हाला होमवर्कला द्यायला काहीच हरकत नाही. हा शेवटी आला, याला शेवटी लिहायचं. बरोबर. ब्रोमीने ब्रोमाइड लिहून टाकायचा, क्लोरीने क्लोराइड लिहून टाकायचा, आयोडीने आयोडाइड लिहून टाकायचा. ओके, म्हणजे एक एक्झाम्पल मी करून देतो, बाकीचं तुम्ही बघा. ओके, हा मेटल होता बाळांनो, दॅट इज अ प्लॅटिनम. हा होता ब्रोमीन, त्याला काय म्हणतो आपण? ब्रोमो. हा, NH3 असेल तर आपण काय म्हणतो? अमाइन. ओके, हा, आणि ब्रोमाइड बाहेर आहे तर ब्रोमाइड म्हणतो आपण. याचं नाव कसं येणार? तर सगळ्यात पहिले ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट किती येईल प्लॅटिनमची? येस, प्लॅटिनमची ऑक्सिडेशन स्टेट x प्लस 1 ब्रोमीन -1. असे किती ब्रोमीन आहे? 2 इंटू 2. NH3 0 आहे इज इक्वल टू परत प्लस ब्रोमीन परत -1 इंटू 2 इज इक्वल टू डोक्यावर काही नाही म्हणजे 0. किती झाला रे बाळांनो? -4 + 4 झाला का? +4. हा, आता नाव कसं लिहायचं बघा. नाव लिहूया आपण याचं मस्तपैकी. ओके, सो नाव लिहित असताना पहिले लिगँडचे नाव. ब्रोमीन पहिले येईल की अमाइन? अल्फाबेटिकली तर अमाइन पहिले आला पाहिजे. 4 वेळेस आहे म्हणून कोणता शब्द वापरायचा? टेट्रा. टेट्रा अमाइन. टेट्रा अमाइन. 2 वेळेस ब्रोमीन आहे म्हणून डाय ब्रोमो. बरोबर. हे झालं लिगँडचे नाव. आता मेटलचं नाव. कॉम्प्लेक्स कटायनिक आहे म्हणून मेटलचं नाव बदलणार नाही, दॅट इज अ प्लॅटिनम. ऑक्सिडेशन स्टेट किती होती? 4. मग रोमन मध्ये लिहिला 4. हे झालं. स्क्वेअर ब्रॅकेट पर्यंत खेळ संपला. आता स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर ब्रोमाइड होता ना, त्याला तसंच लिहायचं, दॅट इज ब्रोमाइड. हा, या ब्रोमाइडला कुठलाही प्रिफिक्स सफिक्स बिफिक्स लावायचा नाही. जो पार्ट स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आहे त्याला डाय ट्राय टेट्रा मोनो बीस ट्रीस टेट्राकिस काहीही लावायचं नाही. त्याला जसंच तसं लिहायचं. बाहेर आहे बाहेरच ठेवायचं नाही, एकदम त्याच्या लायकीतच ठेवायचा. ब्रोमीन आहे तर ब्रोमाइड, क्लोरीन आहे क्लोराइड, आयोडीन आहे आयोडाइड, तो शेवटी राहणार आणि बाकी लिगँडची नावं मध्ये येणार. आय होप तुम्ही आता हा जो C वाला आहे ना बाळांनो, हा C वाला मस्तपैकी कमेंट सेक्शन मध्ये याचं उत्तर फेकणार आहे तुम्ही पटकन, विदाउट वेस्टिंग अ टाइम. कमेंट सेक्शन मध्ये याचं उत्तर आलं पाहिजे. थोडंसं मला माहिती थोडंसं मोठं टाईप करायला टाइम होईल, पण जमलं पाहिजे. हा, कमेंट सेक्शन मध्ये पटकन स्क्रीनशॉट काढायचा आहे. आणि हो, सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग, सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग काय असणार आहे की सर हे जे आपण सगळं बघितलं, हे जे रूल्स वगैरे बघितले, याची पीडीएफ मी तुम्हाला देतोय बाळांनो टेलिग्राम चॅनलवरती. सो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरून टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. जॉईन केल्याने होईल काय, तर तुम्हाला याची पीडीएफ मला इझिली शेअर करता येईल. सोबतच आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब तर करताय तर फ्रेंड सोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, जर कुठलीही डिफिकल्टी असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती देखील तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. सो बच्चाबाटी, तुम्हाला आय होप हा टॉपिक छान चांगल्या पद्धतीने समजला असेल. या टॉपिकची गंमत कशी माहिती का, तुम्हाला इथं प्रॅक्टिस करावी लागेल. तुम्ही जेवढी छान प्रॅक्टिस करणार ना, तेवढा चांगला हा टॉपिक तुम्हाला अजून जमेल. सो प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. सगळेजण ह्युमन बिमन माणसं प्राणी सगळे परफेक्ट होतात प्रॅक्टिसनेच. सो नॉट ओनली ह्युमन्स. सो आय होप तुम्हाला हा टॉपिक छानसा समजला असेल. भेटूया बच्चाबाटी आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. काळजी घ्या, अभ्यास करा आणि तुमच्या प्रिपरेशनसाठी ऑल द बेस्ट. बाय बच्चाबाटी.